लोकशाही मराठीच्या बातमीनंतर पीएमपीएमएल प्रशासनाकडनं 300 अनधिकृत बस स्टॉप उभारलेल्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात आलेलं आहे, तर तत्कालीन पीएमपीएमएल अधिकारी दत्तात्रय झेंडे यांची बदली करण्यात आलेली आहे। या प्रकरणातील गैरव्यवहार मनसेचे हेमंत संभूस यांनी उघडकीला आणला होता आणि याविषयी हेमंत संभूस यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी संवाद साधलाय। पाहूया। हेमंत संभूस आपल्या सोबत आहेत, ज्यांनी सुरुवातीला हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला होता। कारवाई झालेली आहे, पुढे आता नेमकी काय मागणी असणार आहे? ठेकेदाराला जरी ब्लॅकलिस्टला टाकलेलं असलं तरी जो काही खर्च झालेला आहे, म्हणजे 300 बसस्टॉप उभारण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये पथविभाग, आकाश चिन्ह विभागाची परवानगी घेतलेली नव्हती। आता ही जी कारवाई पीएमपीएमएल कडून झालेली आहे, यावर तुम्ही समाधानी आहात का आणि पुढे नेमकी काय मागणी असेल? सर्वात प्रथम मी असं म्हणेन की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला असं यश आलंय की पहिल्यांदा अशी घटना घडली की पीएमपीएलनी त्यांच्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यावरती, जो चीफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर आहे, त्याचं डिमोशन करून त्याला डेपो मॅनेजर केलेलं आहे। आता विषय असा आहे, ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड जरी केलेलं असलं तरी प्रश्न आणि मुद्दा माझा असा आहे की त्याने उभारलेले हे बस थांबे जे स्टेनलेस स्टीलचे, त्यासाठी केलेलं केबलिंग, जे खोदकाम आणि आकाश चिन्हाची परवानगी न घेता केलेली त्याची जाहिरात, याबद्दल स्वतः अध्यक्षांनी म्हणजे देवरे साहेबांनी सांगितलं की त्या जाहिराती काढून टाका आणि पथविभागाने सांगितले की आम्ही त्याच्यावरती दंडात्मक कारवाई जी आहे तर तिप्पट दंड वसूल करणार। मला आता हे बघायचंय की पथविभाग काय करतंय आणि आकाश चिन्ह विभाग काय करतंय। साधारण किती हा दंड आहे? तुम्ही म्हणता की तिप्पट दंड हा लावला जाईल, तर किती साधारण किंमत असू शकते? त्यांनी जो सर्व्हे केला तो त्यांनी एका ठिकाणचा सर्व्हे त्यांनी 50 मीटर पकडला। 50 मीटरच्या याच्यानुसार जर गव्हर्नमेंटचे रूल प्रमाणे जो मीटरचा रेट आहे ते जरी धरला तरी एकंदरीत जवळपास 200 बस थांबे उभारून झालेले आहेत। 25 कोटी ही मूळ किंमत जर धरली तर त्याच्या तिप्पट म्हणजे जवळपास हे 100 कोटीपर्यंत हा आकडा जातोय। एवढी मोठी घटना होताना या लोकांना माहित नाही असं होणार नाही। एवढे बस थांबे उभारताना मग त्यांनी डोळेझाक का केली? आणि जर तसं जर असेल तर मग माझ्या पथविभागाला, त्यांच्या प्रमुखांना, आकाश चिन्ह प्रमुखांना आणि आयुक्तांना ही माझी मागणी राहील की ते कोण आहेत ते शोधा आणि त्यांच्यावरती ही कारवाई करा। ही माझी मागणी राहील। त्यांनी ती कारवाई नाही केली तर परत आंदोलन हा विषय आलाच। महानगरपालिकेने आता कठोर कारवाई केली जावी ही अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।